SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. 5 लाखाची पाईपलाईन, 10 लाखाची ते व्हाउचर झाले. महिन्याला लाख रुपयाची व्हाउचर आहे. व्हाउचर काय विचारा तुम्ही, सरपंच बॉडी याला विचारा तुम्ही. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे गेली 1.5 महिन्यांपासून पिण्याचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय. भर उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागतीये. याच्या निषेधार्थ महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडलंय. गावासाठी शासनानं तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करून प्रवरा नदीवरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन योजना आणली आहे. मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही ग्रामपंचायतीच्या गलथान, बेफिकीर आणि निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. लाखो रुपयांची योजना केवळ कागदावरच असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सरपंच साहेब पैसा गेला कुठे ते माहित नाही. यांनी त्याच्याकडून आढावा घेतला पाहिजे ना. किती काम झालं, कुठं पाईप काढली, मागायचं आम्ही तुमच्याकडे मागतो, तुम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे. मागितलं पाहिजे. पाईपलाईन, जुन्या पाईपलाईन आपण अजून ताब्यात घेतली. ताब्यात घेतलं तर काम कसं चालू आहे, कुठं चालू आहे, दर महिन्याला मीटिंग नाही तुम्ही गाड राहू राहिला ना, त्याच्यामुळे लोक आहे ना त्याच्या लोकांच्या हळद रांगडा पवित्रा उचला, रांगडा पवित्रा उचला. तुमच्या सगळ्या तुमच्या मागे, तुम्हाला एकट्याला नाही म्हणत, सर गाव तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ जवळ आहे ना, मला माहिती नाही, मला चांगला ग्रामसेवक दे. 1.5 महिन्यापासून ग्रामसेवक येत नाही इथं ग्रामपंचायत मध्ये. 1.5 महिना झाला ग्रामसेवक नाही. टाइम पहा का ग्रामपंचायतला आलेले. मला महिन्यापासून रहिवासी दाखला लागतोय. रोज येतो इथं आणून म्हणतो आला का भाऊ, नाही आपल्याला ठेवायचं असलं पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि तोंडाने करून काहीच होत नाही. नाही याला तर ग्रामसेवक व्हिडिओ जाऊ तुम्ही हांडा घेऊन जा. आता माझ्या गाडीत बसा, चला तुम्ही 4-5 जणी चला. असे मेंबर जाऊन बसू, पाणी नाही गावाला. बाकीच काय माहिती, तो लाईट बिल भरीन नाही तो गाण ठेवी काही. तुम्ही तिथं गेला पाहिजे. आमच्या इथं पाणी नाही, लाईट सुद्धा नाही. महिना झाला त्याच्यावर एक पंचनामा दिला, सह्या करून त्यांच्याकडे आम्ही गावातल्या बायांच्या सह्या करून दिलेल्या आहे. त्याच्यावरती एक साहेब आली, अधिकारी आली. त्यांनी त्या दिवशी शाळेमध्ये यांनी सांगितलं, शाळेत त्या मॅडम आल्या शाळेमध्ये त्यांनी सगळं तिथं सांगितलं, आमच्या सह्या घेतल्या. आणि पण ग्रामसेवक नाही, ग्रामसेवकला फोन केला, ग्रामसेवकच फोन उचलला. मग ते साहेब म्हणले चला कुलपाचा फोटो काढू म्हणे आपण. मग इथे येऊन आम्ही फोटो काढून त्यांनी पंचनामा करून तुझी सही घेतली ना, तुम्ही दिले ना सह्या, इथल्या पोरांच्या सह्या देऊन मग ते पंचनामा घेऊन गेलेले. पण पाणीच येईना अजून. त्यांना सांगितलं आमचं बिल भरा. आता मला 1.5 महिना झाला तशी गरकेच मारते मी सारखी, कवर गरके मारत. रोज लहानभाऊला विचारते, लहानभाऊ ग्रामसेवक आहे का, नाही म्हणतो. सहीसाठी गुंतून बसलं किती घातले. त्याच्यानंतर ऑडिट लागल्यानंतर साधारणतः जानेवारी-मार्च पर्यंत यांचं ऑडिट लागलं. त्याच्यामध्ये जुनी बॉडीची मुदत संपून गेली. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये 15 वित्त आयोगामध्ये पाणी लाईट बिल भरण्यासाठी 2 लाखाची तरतूद केलेली आहे. आणि तो जो 15 वित्त आयोगाचा निम्मा हप्ता आहे तो सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये जमा झालेला आहे. तर तुम्ही त्याच्यातून ते पैसे वर्ग करा, म्हणजे ते लाईट बिल भरलं जाईल आणि गावचा पाणी पुरवठा स्रोत चालू राहील. तर त्यांनी त्याच्यानंतर प्रमा तयार केली. प्रमा तयार करून ती बिडोंकडे दिली जमा करायला. बिडोंनी सांगितलं की प्रशासकाला, आधी सरपंच जो प्रशासक केलेला आहे त्याला आर्थिक व्यवहार करण्याचे कुठलेही अधिकार नाही आहे. त्याची कोर्टात केस चालू आहे. तर त्यांची साधारणतः 7 मार्च ही तारीख आहे कोर्टाची. तर 7 मार्चला तारीख पडली, ती तारीख झाली नाही, तारीख पडली ती 27 मार्च झाली. तर आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला. फॉलोअप घेत असताना त्यांना असं सांगितलं
की जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. त्याच्यावर आम्ही विस्तार अधिकाऱ्यांना फोन केला की म्हटलं काहीतरी करा, गावचा पाणी पुरवठा चालू करा. तर त्यांना सोमवारी बोलवलं, ते सोमवारी आले नाही. मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या दिवशी ते आले नाही, सुट्टी होती. त्याच्यानंतर ते बुधवारी आले, पण आम्ही सदस्य काही उपस्थित नसल्यामुळे आमच्या ज्या सरपंच प्रशासक आहे या त्यांच्याबरोबर गेल्या, शाळेत गेल्या. ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामपंचायतीला कुलूप होतं आणि मग सरपंच आणि प्रशासक हे सगळे मिळून शाळेमध्ये गेले. तर शाळेत सुद्धा पाण्याची हाल आहे, विद्यार्थ्यांना भात शिजवायला पाणी नाही. तर तिथं सुद्धा पंचनामा करण्यात आला आणि ग्रामपंचायतही पंचनामा करण्यात आला, पण कुठलीही कार्यवाही BDO स्तरावर किंवा पंचायत समिती लेवल झाली नाही. तर माझं म्हणणं असं आहे की जर त्या ह्या ग्रामपंचायतीचे 2 लाख रुपये त्याच्यात जर पडलेले आहे तर हे पैसे तुम्ही ते भरता येत नसतील तुम्हाला 27 तारखेपर्यंत केवळ कोर्टाचा निकाल लागेपर्यंत, तर तुम्ही MSCBला सांगा, महावितरणला सांगा की यांचे पैसे आमच्याकडे आहेत. जसे प्रशासक येईल तसे आम्ही ते पैसे ट्रान्सफर करू, पण ह्या गावचा पाणी पुरवठा सुरळीत करून द्या हे सांगण्याचं काम आहे. रक्त ऊन चालू आहे, उन्हाळा कडक पडलेला आहे. लोकांना कामाला जावं लागतं दिवसा, म्हणजे लोकांचा आज जवळजवळ सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास 2 तास पाण्यासाठीच वाया चाललेला आहे. तरी माझी विनंती आहे या BDO आणि पंचायत समितीला की तुम्ही लवकरात लवकर हे पैसे वर्ग करा किंवा काही करून महावितरणला पत्र देऊन या जाखोरी ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा सुरळीत करून वीज वितरणला सांगून पाणी पुरवठा सुरळीत करावं, या लोकांना काहीतरी दिलासा द्यावा अशी त्यांना विनंती करतो. विद्युत वितरण कंपनीनं संबंधित विहिरीचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे गावचा पाणी पुरवठा ठप्प झालाय. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित प्रशासनानं कोणतीही ठोस पावलं उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावात प्रशासन राज लागू असतानाही नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीसमोर घोषणाबाजी केली आहे. पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, जनतेला पाणी नाही मग प्रशासन कशासाठी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पुढील 2 दिवसामध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाईल. जाखोरीतील पाणी प्रश्नानं आता गंभीर स्वरूप धारण केलं असून प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता हे लाईट बिल थकलेलं आहे, काय काल अचानक नाही थकलेलं. साधारण हे सांगत आहे 2021 पासून 20 पासून थकलेलं आहे. टप्प्याटप्प्यामध्ये आपण लाईट बिल भरलेलं आहे. मग आता अशी काय गरज पडली का तुम्हाला लाईट बिल कट करायपर्यंत गेले तुम्ही? आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.